पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळसह 5 आरोपी अटकेत. आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी. आरोपीस 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली. या प्रकरणी आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याची देखील माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली. जालना जिल्ह्यातील जालना मर्चंट बँकेपाठोपाठ पूर्णवादी नागरी सहकारी बँकेची देखील साधारण 8 कोटी 13 लाख रुपये रकमेची फसवणूक करून अपहार केल्याबाबत कदीम जालना पोलीस स्टेशन या ठिकाणी बँकेच्या मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे शिरीष कमलाकर देवळे आणि रायचंद सखाराम कुरंगळ अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यातील शिरीष कमलाकर देवळे यास आपण अटक करून 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सदर आरोपीची मिळाली आहे. सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. त्या दरम्यान आरोपीकडून त्याच्या इतर सहकाऱ्यांचा देखील शोध सुरू आहे. आज रोजी सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेला आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ व त्याचे सहकारी हे जालना मर्चंट बँकेच्या गुन्ह्यामध्ये अटकेत व न्यायालयीन कोठडीमध्ये होते. आज रोजी मान्य न्यायालयाच्या आदेशाने त्यांचा ताबा घेऊन आरोपी नामे रायचंद सखाराम कुरंगळ, त्याचा सहकारी निलेश्वर शशिराव भोसले, रामेश्वर विलास जाधव आणि ज्ञानेश्वर विलास जाधव, त्याचबरोबर गणेश रमेश साबळे अशा एकूण 5 लोकांचा ताबा घेऊन सदर पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांची मान्य न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली. सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेला एक आरोपी शिरीष कमलाकर देवळे आणि हे 5 असे एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे इतरही काही सहकारी आहेत, त्या संदर्भाने देखील तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे.